नगर परिसरात 2 सुरक्षा रक्षकांवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या तपासात एक धक्कादायक माहिती हाती आली आहे। या प्रकरणात अटक झालेला आरोपी जैब जुबेर अन्सारीनं तपास यंत्रणांच्या नजरेतून पुरावे सुटण्याच्या उद्देशानं आपला मोबाईल फोन फॉर्मॅट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तपासादरम्यान या आरोपीकडे आणखी एक मोबाईल असल्याचं उघड झालंय, पण तो फोन त्यानं कुठेतरी फेकून दिला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। महाराष्ट्र एटीएसचं पथक दुसऱ्या मोबाईलचा शोध घेत आहे। याशिवाय आरोपीच्या घरातून हस्तलिखित स्वरूपातील एक पत्रही जप्त करण्यात आलंय आणि त्या पत्रात त्याने एका दहशतवादी संघटनेविषयी निष्ठा व्यक्त केल्याचा उल्लेख आढळल्याची माहिती ही सूत्रांनी दिली। मुंबई नजीकच्या मीरा रोड येथील एका इमारतीत सोमवारी पहाटे 2 सुरक्षा रक्षकांवर धार्मिक कारणांमुळे झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। पण माथेफिरू आरोपी हा भाड्यानं राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी एकतेचा आणि माणुसकीचा संदेश दिलाय। या सोसायटीत 83 फ्लॅट्स आणि 12 दुकानं आहेत। 30-35 वर्ष जुन्या असलेल्या या सोसायटीत विविध धर्मांची कुटुंब ही गुण्यागोविंदानं राहत आहेत। त्यामुळे या सोसायटीत ईद, दिवाळी, होळी आणि नाताळ हे सारे सण उत्साहात साजरे होतात। पण सोमवारच्या घटनेनंतर सोसायटीतील सदस्यांना पोलीस चौकशी आणि मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागतंय। त्या पार्श्वभूमीवर साऱ्या रहिवाशांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश दिला। आणि मीरा रोडच्या अस्मिता रिजन्सी एक सोसायटीतील सभासदांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं। त्याची मानसिकताच अशी होती, तो खरा मुसलमान असला असता तर हे कृत्य केले नसते। गरिबाला मारून काहीच होत नाही, काहीच फायदा होत नाही। याला आम्ही कोणी ओळखतच नव्हतो। हा 2 वर्ष जरी राहत असला तरी हा कोणाला, मी बिविंगमध्ये राहतो, तो एविंगमध्ये होता, पण कोणाच्या संपर्कामध्ये नाही तो। आणि त्याने कधी त्याला कोणत्या माणसांनी जास्ती बघितला नाही। तू झाडीवाली पण म्हणायची, महिन्यात 1-2 महिन्यात त्याचा कधी दिसायचा चेहरा। आणि हा विकृत मानसिकतेचं शासन झालं पाहिजे। पण इथे आमच्या सोसायटीमधलं वातावरण हे चांगलं हसून खेळीमेळीने राहणारं वातावरण आहे। हम लोग अपने घर पे, अपने बिल्डिंग में जो भी हो, होली हो या क्रिसमस हो या ईद, हम लोग हमेशा फैमिली के जैसे नीचे आते, खेलते, ऊपर जाते। मैंने कभी ये सब नहीं देखा। आई वॉज अ लिटिल बिट शॉक्ड एज वेल। मैं भी थोड़ा डर गया था कल ये सब देख के, बट नथिंग कैन बी सेड अबाउट देम, एटलीस्ट हिम। मुंबईतील मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस